निकला तो अगर मैं खा भी लूं तो उससे क्या बदलेगा और क्या संदेश जाएगा? सरकार को तो यही संदेश जाएगा कि जवाबदेही की जरूरत नहीं है, वो बैठ जाते हैं, वो चले जाते हैं। दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे सलग अनेक दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत खालावत असल्याच्या बातम्या येत आहेत आणि विशेष म्हणजे या आंदोलनाची चर्चा आता फक्त भारतातच नाही तर जगभरातील माध्यमांमध्येही होत आहे. नेमकं काय आहे सोनम वांगचुक यांचं आंदोलन? चला जाणून घेऊया. सोनम वांगचुक कोण आहेत? सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिक्षणातील नवकल्पना आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. आज ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण आहे त्यांचे उपोषण. तर हे उपोषण का सुरू आहे? सोनम वांगचुक यांचे म्हणणे आहे की शिक्षण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे. त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय आणि अहिंसक आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून भविष्यातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्न उपस्थित करत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष या आंदोलनाकडे अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही लक्ष दिले आहे. जगभरातील काही वृत्तसंस्थांनी त्यांच्या उपोषणाची प्रकृतीची आणि आंदोलनामागील मुद्द्यांची दखल घेतली आहे. यामुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. गांधीवादी मार्गाचा आग्रह. सोनम वांगचुक स्वतःला महात्मा गांधींच्या अहिंसक विचारांचा अनुयायी मानतात. त्यांच्या मते शांततामय आंदोलन आणि संवाद हाच लोकशाहीतील बदल घडवून आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यांनी अनेकदा असे म्हटले आहे की व्यक्तिपूजेपेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वतः जबाबदार नागरिक बनणे अधिक महत्त्वाचे आहे. तर पुढे काय? या दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि काही राजकीय नेते त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र सध्या तरी त्यांची भूमिका कायम असल्याची दिसत आहे. पुढील काही दिवसात सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर एका व्यक्तीच्या उपोषणाने शिक्षण, लोकशाही आणि नागरिकांच्या सहभागाबाबत मोठी चर्चा सुरू केली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल? तर सरकार यावर काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये तुमचं मत तुम्ही नक्कीच सांगा आणि अशा जनजागृती माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.